नमस्कार मंडळी, आजच्या नवीन कथेमध्ये आपले स्वागत आहे. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला नवनवीन कथा ऐकायला मिळतील. तर चला कथेला सुरुवात करूया. माझं नाव अंशिका आहे आणि माझं वय 26 वर्षे असून मी दिसायला सुंदर व गोरीपान होते. मला जो कोणीही बघेल तो पुरुष माझ्या प्रेमात वेडा होईल एवढी देखणी होते. मी एखाद्या सिनेमा सिरियलमधल्या अभिनेत्रीसारखी दिसत होते आणि माझं शिक्षण पूर्ण झालं होतं. त्यामुळे माझ्या आईबापांनी माझं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा माझ्या मामाने माझ्यासाठी एक मुलाचं स्थळ आणलं. तो मुलगा परदेशात नोकरीला होता आणि त्याला पगारही चांगलाच होता. परंतु तो मुलगा दिसायला काळा होता आणि वयाने माझ्यापेक्षा खूप मोठा होता आणि त्याचं नाव आकाश होतं. आणि त्याचे आईवडील शहरात राहत होते. शहरात त्याचं स्वतःचं घर होतं आणि तो मुलगा नोकरीला होता. त्यामुळे माझ्या आईबाबांनी लग्नाला होकार दिला. मला तो मुलगा अजिबात आवडत नव्हता, परंतु आईबाबापुढे माझं काहीच चालत नव्हतं. म्हणून मी आईबाबांच्या म्हणण्यानुसार त्या मुलासोबत लग्न केलं आणि मी सध्या माझ्या सासू सासऱ्यासोबत गुजरातमध्ये राहते. माझ्या लग्नाला 5 वर्ष झाले होते, परंतु मी अजून आई होऊ शकले नाही. माझा नवरा परदेशात नोकरीला होता, त्यामुळे तो परदेशातच राहत होता आणि घरात मी, माझे सासू सासरे आणि माझी नणंद लावण्या आम्ही चौघेच राहत होतो. माझा नवरा 5-6 महिन्यातून एकदा घरी येत असे आणि 3-4 दिवस राहून पुन्हा परत जात असे. त्यामुळे घरात आम्ही चौघेच राहत होतो. एके दिवशी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास मी घरामध्ये काही वस्तू संपल्या होत्या, त्या घेण्यासाठी मार्केटमध्ये गेले. परंतु ते सामान घेता घेता मला निघायला खूपच उशीर झाला आणि मी ॲटोची वाट पाहत थांबले. परंतु ॲटो मिळतच नव्हती. आता रात्रीचे 8:30 वाजले होते आणि खूप अंधार झाला होता. माझं घर इथून 10-11 किलोमीटर अंतरावर होतं. रस्त्यावर काहीच दिसत नव्हतं. थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर मला एक 2 व्हीलर गाडी येताना दिसली. तेव्हा मी त्या गाडीला हात केला तर ती गाडी माझ्याजवळ येऊन थांबली आणि मी पाहिलं तर तो माझ्या नवऱ्याचा मित्रच होता. तो म्हणाला, "अरे बापरे वहिनी, एवढा उशिरा कुठे?" तेव्हा मी त्याला म्हणाले, "मार्केटमध्ये काही सामान खरेदी करण्यासाठी आले होते आणि आता घरी निघाले, परंतु ॲटोच लागत नाही." तेव्हा तो म्हणाला, "तुम्ही काहीही चिंता करू नका. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर मी माझ्या गाडीवरती तुम्हाला घरी सोडू शकतो का?" मग मी विचार केला की खूप उशीर झाला आहे आणि ॲटो पण भेटत नाही, त्यामुळे यांच्यासोबतच जायला हवं. मग मी त्याला म्हणाले, "ठीक आहे भाऊजी," आणि त्याच्या गाडीवर बसले. त्याला मी चांगलंच ओळखत होते, कारण तो जेव्हा माझा नवरा घरी यायचा तेव्हा त्याच्या भेटीसाठी येत असे. त्याचं नाव रोहित होतं आणि तो दिसायलाही खूप हँडसम व भरदार शरीराचा होता. मग त्याने गाडी सुरू केली आणि आम्ही घरी जाऊ लागलो. तेव्हा अचानक एक कुत्रा समोर आला तर त्याने लगेच ब्रेक मारला. तेव्हा माझा स्पर्श त्याला झाला, परंतु तो काहीच बोलला नाही आणि मी मागे सरकून बसले. थोडं पुढे गेल्यावर पुन्हा त्याने ब्रेक लावला आणि मी त्याच्याकडे सरकले. आता मला त्याचा तो स्पर्श चांगला वाटत होता, कारण खूप दिवसानंतर मला एका पुरुषाचा स्पर्श झाला होता. आता मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून बसले, कारण मला माहीत होतं की आता हे होतच राहणार. मग मी रोहितच्या खांद्याला घट्ट धरून बसले, परंतु तो काहीच बोलला नाही. कदाचित त्यालाही माझा स्पर्श चांगला वाटू लागला होता आणि तो शांतपणे गाडी चालू लागला. तेव्हाच माझी नजर गाडीच्या आरशावर गेली. तेव्हा रोहित सारखं माझ्याकडेच पाहत होता. मी पण त्याच्याकडे पाहू लागले. तेव्हा तो माझ्याकडे पाहून हलकंसं हसला. हे पाहून मी थोडंसं लाजले आणि त्याला स्मित हास्य केलं. मग रोहित माझ्याशी बोलू लागला. तो म्हणाला, "वहिनी, आकाश कधी येणार आहे?" तेव्हा मी त्याला म्हणाले, "रोहित, तुझ्या मित्राला काही माझी काळजीच नाही. तो फक्त त्याच्याच कामात व्यस्त असतो आणि 5-6 महिन्याला एकदा घरी येतो." तेव्हा तो म्हणाला, "वहिनी, काही काळजी करू नका. मी आहे ना. कधी कशाची गरज पडली तर मला सांगा, मी तुमची मदत करेन." रोहितच्या अशा बोलण्याने मी जरा जास्तच रोहितकडे आकर्षित होऊ लागले, कारण मला खूप दिवसापासून हवं असलेलं सुख मिळत नव्हतं आणि मी विचार करू लागले की आता मला हवं असलेलं सुख रोहित देऊ शकतो.
थोड्याच वेळात आम्ही घरी पोहोचलो. तेव्हा त्याने एका बाजूला गाडी लावली. मग मी उतरले. डोरबेल वाजवली. तेवढ्यात मला पाठीमागून रोहितने आवाज दिला, वहिनी, जरा सामान घेण्यास मदत करा. इथे खूप अंधार आहे. कारण आम्हाला घरी पोहोचायला 9:15 वाजले होते. मग मी सामान घेण्यासाठी गाडीकडे गेले. तेव्हा अंधाराचा फायदा घेऊन रोहितने मला मिठी मारली आणि हळूहळू स्पर्श करू लागला. तेवढ्यातच सासरेबुवांनी दरवाजा उघडला आणि आम्ही दोघे एकमेकापासून वेगळे झालो. आता त्याच्या त्या स्पर्शाने मी भारावूनच गेले होते आणि मला त्याच्यासोबत आनंद घ्यायचा होता. मग मी हळूच रोहितच्या कानात म्हणाले, रोहित, कोणताही बहाणा करून आज रात्री तू इथेच थांब. असं म्हणून मी सामानाची एक पिशवी घेऊन आतमध्ये जाऊ लागले व एक पिशवी मुद्दामून गाडीलाच ठेवली आणि रोहितला म्हणाले, रोहित, तेवढी पिशवी आत घेऊन ये. असं म्हणून सासरेबुवा आणि मी आतमध्ये निघून गेलो. थोड्याच वेळानंतर रोहित ती पिशवी घेऊन घरात आला. तेव्हा सासरेबुवा म्हणाले, सुनबाई, रोहितसाठी कॉफी बनव. मी लगेच कॉफी बनवला. रोहित आणि सासरेबुवा दोघे हॉलमध्ये सोफ्यावर बसले होते. मग मी त्या दोघांना कॉफी दिला. कॉफी पिता पिता ती दोघं गप्पा मारत होते. कॉफी पिऊन झाल्यावर थोड्याच वेळाने रोहित त्याच्या घरी जाण्यासाठी बाहेर गाडीकडे गेला. मला असं वाटत होतं की तो आता निघून जाईल, म्हणून मी दरवाजात उभा राहून त्याच्याकडे उदास होऊन पाहत होते. तो गाडीवर बसला आणि गाडी सुरू करू लागला, परंतु गाडी सुरू होत नव्हती. मग त्याने गाडी हलवून पाहिली. तेव्हा त्याला समजलं की गाडीतलं पेट्रोल संपलं. माझे सासरेबुवा पण तिथेच बाजूला उभे होते. रोहित माझे सासरेबुवांना म्हणाला, काका, बहुतेक गाडीतलं पेट्रोल संपलं आणि एवढ्या रात्री मी कुठे जाणार? उद्या सकाळी एखाद्या पेट्रोल पंपावर गाडी घेऊन जाईल. आजची रात्र मी इथेच बाहेर बाल्कनीत झोपतो. मला फक्त एखादी चटाई आणि ब्लँकेट द्या. तेव्हा माझा सासरा त्याला म्हणाला, अरे रोहित, तू बाल्कनीत का झोपतोस? आपलंच घर समज आणि गेस्ट रूममध्ये आरामात झोप. तो म्हणाला, ठीक आहे काका. आता रात्रीचे 10 वाजले होते आणि मी स्वयंपाकघरात जेवण बनवत होते. सासूबाई, सासरेबुवा, माझी नणंद लावण्या आणि रोहित हॉलमध्ये बसून TV पाहत होते. मग काही वेळानं आम्ही सगळे मिळून जेवण करू लागलो. तेव्हा माझी नजर सारखी रोहितकडेच जात होती. पण सासरेबुवा असल्यामुळे खाली मान घालून जेवण करत होता. जेवण झाल्यावर रोहित झोपण्यासाठी त्याच्या खोलीत निघून गेला. सासूबाई, सासरेबुवा आणि लावण्या पण त्यांच्या खोलीत गेले. मग मी स्वयंपाकघरातलं सर्व काम आवरून माझ्या खोलीत गेले. परंतु माझ्या मनात रोहितचा विचार चालू होता. त्यामुळे मला काही केल्यास झोपच येत नव्हती. मला रोहितच्या खोलीत जायचं होतं, म्हणून मी लाल रंगाची साडी नेसून वेणीत गजरा वगैरे लावून मेकअप केला व छान तयार झाले आणि सासू सासरे झोपण्याची वाट पाहू लागले. आता रात्रीचे 11:30 वाजले होते. तेव्हा मी हळूच खोलीतून बाहेर आले आणि पाहिलं तर सासरेबुवांच्या खोलीची लाईट बंद होती. परंतु तरीही मी हळूच सासूबाईच्या खोलीजवळ जाऊन खिडकीतून डोकावून पाहिलं तर ते दोघे नवरा बायको गाढ झोपीत होते. मग मी हळूहळू रोहितच्या खोलीकडे गेले. घरात सगळीकडे अंधार असल्यामुळे मला काहीच दिसत नव्हते. रोहित दरवाजातच माझी वाट पाहत होता. त्याने अंधाराचा माझा हात धरला आणि मला खोलीत नेऊन बेडवर बसवलं. मग रोहित म्हणाला, वहिनी, कधीपासून मी तुमची वाट पाहत आहे. मी त्याला म्हणाले, रोहित, मी तुझ्यासाठी तयार होत होते आणि सासूबाईची झोपण्याची वाट पाहत होते. मग तो माझ्याजवळ बेडवर बसला आणि मला स्पर्श करत म्हणाला, वहिनी, तू खूपच सुंदर दिसत आहेस. आता मला तुझ्याशिवाय राहणं शक्य नाही. असं म्हणत त्याने मला घट्ट मिठी मारली. तेव्हा मी त्याच्या स्पर्शाने भारावूनच गेले आणि त्याला मिठी मारली. मग तो वेळ न घालवता माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला. तेव्हा मी पण त्याची साथ देऊ लागले आणि आम्ही एकमेकांच्या मिठीत हरवून आनंद घेऊ लागलो. आणि कधी रात्रीचे 3 वाजले कळलंच नाही. आम्ही 5 ते 6 वेळा आनंद घेतला. त्यानंतर मी माझ्या खोलीत जाऊ लागले. तेव्हा रोहितने मला मिठी मारली आणि म्हणाला, वहिनी, प्लीज मला सोडून जाऊ नको. सकाळ होईपर्यंत इथेच थांब. मग मी त्याला म्हणाले, रोहित, मला जावं लागेल, नाहीतर सासूबाई उठतील. आपण जेव्हा संधी मिळाली तेव्हा पुन्हा भेटू. मग मी त्याला म्हणाले, रोहित, मी पण तुझ्याशिवाय राहू शकत नाही. कारण माझा नवरा इथे नसल्यामुळे मला हवं असलेलं सुख मिळत नाही आणि ते सुख
फक्त तूच देऊ शकतो असं म्हणून मी माझ्या खोलीत निघून गेले. सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून नाश्ता बनवला आणि रोहितला उठवण्यासाठी त्याच्या खोलीत गेले. मग तो उठला आणि फ्रेश होऊन नाश्ता करून त्याच्या घरी निघून गेला. मग काही दिवस असेच निघून गेले आणि एके दिवशी दुपारी सासूबाई आणि सासरेबुवा मार्केटमध्ये गेले होते आणि लावण्या कॉलेजमध्ये गेली होती. त्या दिवशी घरात मी एकटीच होते. तेव्हा मी लगेच रोहितला फोन करून बोलून घेतले, कारण खूप दिवस झाले होते रोहितला येऊन. आता मला त्याच्यासोबत आनंद घ्यायचा होता. मी तयार होऊन हॉलमध्ये त्याची वाट पाहत बसले होते. तेवढ्यात डोअरबेल वाजली. मी लगेच दरवाजा उघडला तेव्हा समोर रोहित उभा होता. मी त्याला घरात घेतले आणि दरवाजा बंद करू लागले. तेवढ्यात रोहितने मला मिठी मारली आणि खोलीत घेऊन गेला. मग मी पण वेळ न वाया घालवता त्याला मिठी मारली आणि त्याच्यासोबत आनंद घेऊ लागले. मग आम्ही 2 तास आनंद घेतला. त्यानंतर तो सासूबाई यायच्या अगोदर फ्रेश होऊन निघून गेला. त्या दिवसापासून आम्ही असेच जेव्हा संधी मिळाली तेव्हा आमच्या इच्छा पूर्ण करायचो. मंडळी, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.